नमस्कार, मी मोहिनी सोनार. आपण पाहताय TV9 मराठी 8 PM स्पेशल रिपोर्ट मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी विधान भवनात झालेल्या एका राड्याची. पडळकर आणि आव्हाडांचे कार्यकर्ते विधान भवनातच भिडले. पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी आव्हाडांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांच्यावर हल्ला केला आणि कडेकोट सुरक्षा असलेल्या या विधान भवनात सुद्धा गावगुंडांप्रमाणे मारामारी झाली. विधान भवनामध्ये नेमकं काय घडलंय पाहूयात. ही हाणामारी कुठल्या चौकातली नाही, तर कडेकोट सुरक्षा असलेल्या विधान भवनातील आहे. विधान भवनाच्या लॉबीमध्येच शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांच्यावर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केलाय. चेक्सचा शर्ट घातलेले हेच ते आव्हाडांचे कार्यकर्ते नितीन देशमुख आहेत, ज्यांना दोघे जण मारहाण करतायत. पांढरा शर्ट घातलेले दोन दाढीवाले कार्यकर्ते नितीन देशमुखांना विधान भवनात मारतायत. यापैकी एकाचं नाव ऋषिकेश टकले आहे. हा टकले पडळकरांचा कार्यकर्ता आहे. थेट विधान भवन परिसरात गावगुंडांप्रमाणे मारहाण होताच विधान भवनाच्या सुरक्षा रक्षकांनी धाव घेतली आणि ही हाणामारी थांबवली. परत जोरात बोला. हल्ला कोणी केला? बोला ना, बोला. कशाला प्रश्न विचारता आम्हाला? तुमच्यात बोलण्याची हिंमत नाही तर प्रश्न कशाला विचारता आम्हाला? सांगा कोणी केला. जोरात बोला. बस झालं. अख्ख्या महाराष्ट्राला समजलं कोणी हल्ला केला. हा मालाच मारण्यासाठी आले होते हे सगळे. म्हणजे विधानसभेमध्ये विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भवनामध्ये आमदार सुरक्षित नसतील तर कशाला राहायचं आमदार? काय गुन्हा आहे आमचा? कोणीतरी मवाल्यासारखा येतो आमच्या आई बहिणीवर शिव्या देतो, त्याला ऑफिशियल लँग्वेज म्हणून डिक्लेअर करा ना. अनपार्लमेंटरी वर्ड्स वापरले जातात, करून टाका पार्लमेंटरी वर्ड्स आहेत म्हणून. सत्तेचा एवढा मुजोरपणा, सत्तेचा एवढा माज. विधानसभेच्या प्रांगणामध्ये जी घटना घडलेली आहे ती अत्यंत दुर्दैवी घटना आहे. याचं अतीव दुःख विधानसभेचा सदस्य म्हणून मला आहे. मी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष आणि सभापती हे आवारपूर्ण त्यांच्या अंतर्गत असल्यामुळं मी दिलगिरी व्यक्त करतो आणि याविषयी आमचे सगळे नेते मंडळी यांच्याशी चर्चा करून मी तुमच्याशी सविस्तर बोलतो. विधान भवनात झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड मुख्यमंत्र्यांकडे आले. हाणामारीच्या घटनेवरून तिघांमध्ये चर्चा झाली. तर ही घटना अत्यंत चुकीची आहे असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधान परिषद सभापती राम शिंदे यांच्याकडे कारवाईची मागणी केली आहे. घडलेली घटना अतिशय चुकीची आहे. त्यामुळे माननीय अध्यक्षांनी आणि सभापतींनी याची गंभीर दखल घ्यावी आणि या संदर्भात जी काही कडक कारवाई आहे ती कडक कारवाई माननीय अध्यक्षांनी करावी अशा प्रकारची विनंती मी त्यांच्याकडे केलेली आहे. मला असं वाटतं की अशा प्रकारे एकतर या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात लोक जमा होतात आणि मारामारी करतात हे या विधानसभेला शोभणारं नाही आणि म्हणून याच्यावर निश्चित कारवाई ही झालीच पाहिजे. पण ते समर्थक आहेत का गुंड आहेत? आणि ही जर का परिस्थिती या राज्याची आली असेल तर मग विधान भवनाला अर्थ काय? ज्यांनी त्यांना पास दिले त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. मग तो कोणी असेल
ज्यांनी त्यांना पास दिले त्यांचं नाव आलं पाहिजे समोर, कारण हा अधिकार शेवटी अध्यक्षांचा असतो. अध्यक्षांची पण दिशाभूल केली गेली का हा पण विषय आहे. मात्र अशी मारामारी आणि आमदारांना धक्काबुक्की, ही गुंडागर्दी आता विधान भवनापर्यंत पोहोचली असेल तर मग हे फार अवघड आहे. ताबडतोबीने गृहमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी सगळे विषय सोडून या गुंडांवरती आणि त्या गुंडांच्या पोशिंद्यांवरती कडक कारवाई केलीच पाहिजे. तरच तुम्ही या राज्याचे पालक मुख्यमंत्री म्हणून जनतेला तोंड दाखवायच्या पात्रतेचे आहात असंच मी म्हणेन. जितेंद्र आव्हाडांनी विधानसभेत अध्यक्ष राहुल नार्वेकरांना आपल्याला कशा प्रकारे जीवे मारण्याच्या धमक्या आल्या, आधी मेसेज आला आणि आता मारायला हे कार्यकर्ते आले असा आरोप आव्हाड यांनी केला. तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कठोर कारवाईचं आश्वासन दिलंय. माझ्या व्हॉट्सअपवरती आणि माझ्या SMS वरती मला अत्यंत गलिच्छ शब्दात शिव्या देण्यात आलेल्या आहेत. मला मारण्याची धमकी देण्यात आली होती आणि आज सभागृहाच्या बाहेर काही गुंड ठेवण्यात आले होते. ते गुंड माझ्यावर हल्ला करण्याच्या तयारीत होते, पण मी चुकून त्यांच्या नजरेआड बाहेर निघून गेलो आणि त्यांनी माझ्या कार्यकर्त्यावर हल्ला केला. अध्यक्षमध्ये काय चालू आहे, काय चालू आहे? तुम्ही व्हिडिओ तपासा, ठीक आहे, तुम्हाला लगेच कळेल हल्ले कसे. या संदर्भातला संपूर्ण अहवाल मी मागवलेला आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर मी उचित कारवाई करीन. मला जीवे मारण्याची धमकी आहे. मी तुमच्या नावाने या ट्विट संदर्भातला केलंय. संपूर्ण अहवाल मागितलेला आहे. माझ्या जीवे मारण्याच्या धमकीचं काय? या सभागृहातील आणि विधिमंडळातील सदस्यांच्या सुरक्षतेची ह्या परिसरातली जबाबदारी माझी आहे आणि त्या संदर्भात उचित कारवाई मी करेन. ज्यावेळी विधान भवनात मारामारी सुरू होती त्याच वेळी विधान परिषदेत कायदा सुव्यवस्थेवर चर्चा सुरू होती. त्यावरून अनिल परबांनी उपरोधिक टोला लगावलाय. म्हणजे काय चाललंय काय सभागृहात? आता ह्याला तर काय मला माहित नव्हतं मारामारी होणार म्हणजे, नाही तर लिखित दिलं असतं. पण ही माहिती म्हणजे आणि मारामारी पण पूर्वसूचना न देता करतात. आपण सरकारला निवेदन करायला सांगावं, कारण हे काय चाललंय सभागृहामध्ये कायदा सुव्यवस्थेची चर्चा चालू आहे आणि आमदार मारामारी करतात खाली. आणि आता शिवीगाळ थेट हाणामारीपर्यंत आली आहे. पास घेतल्याशिवाय विधिमंडळात कुणालाही एंट्री नसते. त्यासोबत विधान भवनात कडेकोट सुरक्षा व्यवस्था असते. पण सर्वात सुरक्षित अशा विधान भवनातच रस्त्यावर जे गुंड भिडतात तशाच प्रकारे हाणामारी होत असेल तर कायदा सुव्यवस्थेला चॅलेंज देण्यासारखं आहे. गिरीश गायकवाडसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.